सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंतानंता, रघुनायका मागणे हेची आता, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे। जय जय रघुवीर समर्थ। इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार। आज समर्थांच्या या ध्यानाच्या दुसऱ्या मालिकेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। श्री समर्थांच्या भावाबद्दल सर्वप्रथम बोलते की गंगाधर त्यांचं नाव, हे थोरले भाऊ। तर हे बंधू गावोगावी जाऊन प्रचार आणि प्रसार करायचे, आणि जसं स्वामी विवेकानंद म्हणतात की प्रपंचात असावं दाईसारखं आणि परमार्थात असावं ते आईसारखं, तर गंगाधरांचाही आपला शिष्य समुदाय होता आणि त्यांनी 2 पुस्तकं लिहिली। त्याच्यातलं एक म्हणजे भक्ती रहस्य आणि दुसरं सुगमोपाय। हे 2 ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत। याच्यात नामस्मरणाबद्दल आणि ज्या पाखंडी विचार आहेत, रूढी आहेत, परंपरा आहेत, त्यांच्याबद्दल त्यांनी कडाडून हल्ला चढवलेला होता। ही दोन्ही ग्रंथांचा उल्लेख मला काल मिळाला आणि खूप आनंद झाला की आपल्याला त्यांच्या वडिलांबद्दल जसं माहितीये तसं त्यांच्या भावाबद्दल माहिती असावी, त्यांच्या आईला डोहाळे कसे लागले असावे याचाही विचार करावा। कारण इथली प्रत्येक स्त्री डोहाळे तिच्याशी खूप जवळीक असते ना, की मला कसे डोहाळे लागले, जर याबद्दल विचारलं तर ती बोलायला अगदी सुरुवात करते। तर हेच डोहाळे राणूबाईंना कसे लागले असतील, तर राणूबाईंना या वेळेला सगळं घर दार संसार सोडून द्यावं आणि वनात जाऊन बसावं, तिथे तपश्चर्या करावी, तिथे साधना करावी आणि नामजप करावा, एवढंच वाटायचं। आणि एकदा तर त्या निघून गेल्या होत्या की हा संसार झूट आहे, हे सगळं खोटं आहे, मला नाही या संसारात राहायचं आणि मला भगवे वस्त्रे घालायचेत आणि मला एखाद्या वनात जाऊन बसायचंय। आणि तसंच झालं, त्या जाऊन बसल्या। आणि मग शेवटी घरातली जी मंडळी होती, सूर्याजी पंत, आणखीन काही मोठी मंडळी, ती सगळी गेली आणि ती राणूबाईंना अगदी विनंती करून, नाही हो असं नका करू, तुम्ही पोटुशी आहात, असं कसं वनात बसता, म्हणून त्यांना अगदी म्हणजे लाडा कौतुकाने त्यांची समजूत घालून त्यांना घरी आणण्यात आलं। आणि त्यानंतर असं दिसलं की त्या रामकथा बोलायला लागल्या, म्हणजे अगदी कधीही कोणीही न शिकवलेली रामकथा त्या तासन तास बोलायच्या। आणि राम काय म्हणतो, रामाचं चरित्र कसं आहे, किती उदात्त विचार आहे, आणि ते विचार आपण कसे संसारातल्या स्त्रियांनी आचरावे या गोष्टींवर त्या भर द्यायच्या। आणि त्या अखंड रामस्मरण आणि अखंड रामकथा त्यांच्याकडून बोलवली जात होती। म्हणजे अशा प्रकारचे डोहाळे त्यांना लागले होते। जसं जिजाबाईंचं वर्णन आहे की शिवाजी महाराजांच्या वेळेला त्यांना घोड्यावर बसावंसं वाटायचं, युद्ध खेळावंसं वाटायचं। म्हणजे त्या गर्भाचे कसे संस्कार होतात, असं तुकाराम महाराजांनी खूप सुंदर ओवी याच्याबद्दल लिहिले की गर्भाची आवडी मातेचे डोहाळे, जेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे, असं तुकाराम महाराज म्हणतात। तर मास्टर्स, आपण एक विद्यार्थिनी म्हणून आपल्या समोर काही विषय ठेवते आहे। काल एक प्रसंग आपण असा बघितला की समर्थांना जबरदस्तीने घरातून ओढून नेलं, असा एका ग्रंथात विचार केलेला आहे, विवेचन केलेलं आहे। पण असंही म्हटलेलं आहे की समर्थ हे तर मारुतीरायाचे अवतार होते आणि त्यांना कसं कोणी हात लावणार, कारण ते इतके बलशाली होते की त्यांना हात लावण्याची टापच नव्हती। आणि असं म्हणतात की एक कोणीतरी दूत आला, तो दूत नारायणाला भेटला
आणि तुला एक निरोप द्यायचा आहे, महत्वाचं बोलायचं आहे असं सांगून त्याला तिथून नेण्यात आलं. आणि त्यांना ते जेव्हा वनात गेले तेव्हा श्रीराम, सीतामाई आणि मारुतीराया त्यांना भेटले. आणि तो जो अर्धचंद्र त्यांच्या हातात धनुष्यबाणाचा दिला गेला, एक खलिता देण्यात आला, हे काहीतरी एक गूढ संकेत होता. आणि हे जेव्हा त्यांनी वाचलं तेव्हा ते भावविभोर झाले आणि पडले, असा एक उल्लेख आहे. आणि जेव्हा सूर्याजी पंत त्यांना भेटायला गेले तेव्हा 3 दिवस ते समाधी अवस्थेत होते आणि नंतर ते त्यांचं देहावसन झालं, असाही उल्लेख आहे. मला असं वाटतं की हा उल्लेख मला जास्त योग्य वाटतो. काही संशोधकांनी असं मत दिलंय आणि काही संशोधकांनी असं मत दिलंय. समर्थांच्या पलायनाबद्दल पण हेच आहे की समर्थ पळाले नाही, तर समर्थांना नामस्मरण त्यांच्या भावांनी दिले नाही. आणि शेवटी रामाचं तर मी आता श्रीरामाला तर मला भेटायचंय असा एका ठिकाणी उल्लेख आहे आणि दुसऱ्या ठिकाणी उल्लेख आहे की समर्थ बोहल्यावरून पळाले. जे जे आपल्याला वाटेल ते आपण त्याच्याशी अनुसंधान पावतो आहोत आणि त्याच्यासोबत ती कथा घेऊन पुढे जातो आहोत. तर इथे आता ते गेले, जामहून निघाले, 11 दिवस लागले. आणि जेव्हा ते नाशिकला हळूहळू येत होते तर तिथे त्यांना एक जळणारं प्रेत दिसलं. आणि जेव्हा त्यांनी ते जळणारं प्रेत बघितलं तेव्हा त्यांना उलगडलं की आयुष्याचं काय सत्य आहे. आणि हे सत्य लोक स्वीकारतच नाही, म्हणजे लोक मृत्यूचा विचारच करत नाही. आपल्याला मृत्यूच नाही या भावनेतून आपण जगत असतो आणि असं जगतो, बेधुंद जगतो की स्वतःच्या जवळच्या माणसांचा, स्वतःचा कधी विचारच करत नाही. मला काय हवंय, मला कसं जगायचंय. आणि मृत्यू तर हे अटळ सत्य आहे, तर त्याचा तर स्वीकार मला करायचा आहे. मग त्याच्यापूर्वी तयारी करणारे किती जण असतात, किती जण असतात की आपण जायचंय तर आपण अनेकांना क्षमा मागायची आहे. किती जण असे असतात की ऍप्रिशिएट करतात की मला आज ना उद्या जायचंय, मग त्याच्या आधी मला ऍप्रिशिएट केलं पाहिजे. ज्या ज्या लोकांनी मला मदत केली त्यांना अगदी मनोभावे धन्यवाद दिले पाहिजे. खूप कमी लोक असतात मास्टर्स, खूप कमी लोक असतात. तर नाशकात आता ते हळूहळू नाशकात पोचतात. आणि नाशकात पोचल्यावर ते भाव विभोर होतात. त्यांना असं वाटतं मी आता काय करू आणि काय नाही. म्हणजे कसं मी माझ्या श्रीरामाला शोधू, श्रीरामाच्या जागा कुठल्या, सीतामाई कुठे तपश्चर्या करत होती. जेव्हा ते पंचवटीत येतात तेव्हा प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक कोपऱ्यावर ते आवाज देत असतात आपल्या आवडत्या दैवताला, रामा रामा श्रीरामा, अरे कुठे भेटशील रे, तुम्हाला कधी भेटशील रे, मला कधी दर्शन देशील रे. जीवाच्या आकांतानं ते आवाज देत असतात. आणि हे आवाज देताना मग त्यांना असं वाटतं ह्या गोदावरीला मी आता जवळ करावं, ही माझी माता आहे, ही मला माझी राणूबाई आहे, ही मला तेवढ्याच प्रेमानं जवळ घेणार आहे, मला आलिंगन देणार आहे. आणि मग त्यांच्या अंगाला तर हळद लागलेली असते, 12 वर्षाचं वय असतं. आणि ती हळद सगळी या गोदावरीच्या पाण्यात जेव्हा ते उतरतात तेव्हा ते सगळी आपल्या अंगावरची हळद काढतात. त्यांना असं वाटतं आपली माता आपल्याला भेटलीये. त्याच्या डोळ्यातनं अश्रू, श्रीरामाची भेट झालीये, माता सीतेची भेट झालीये, ती ऊब मला मिळालीये. आणि आता ही छोटी छोटी पावलं आपल्या काळारामाच्या मंदिरात येतात. काळारामाच्या मंदिरात दिवसा प्रवचन असतं आणि रात्री अगदी इतके समर्थ सजग असतात की त्यांना कळतं की रात्री 9 वाजता गर्दीच नसते आणि फक्त रामाचा म्हणजे रामाशी आता आपल्याला प्रत्यक्ष संवाद करता येईल, की त्यांच्या डोक्यात हा विचार जातो. आणि ते ठरवतात आपल्याला जर संवाद साधायचा तर रात्रीच आपण इथं आलं पाहिजे, रात्री 9 वाजता. आणि त्यावेळेला समर्थ रात्री 9 वाजता काळारामाच्या मंदिरात दर्शन घेतात. आता इथे श्रीराम आणि समर्थ, नारायण त्यांचं नाव. तर प्रत्येक जण त्यांना विचारतं तुझं नाव काय. इथे समर्थ किती सावधान होते हे आपल्याला समजतं की समर्थ जेव्हा जाम गाव सोडतात तेव्हा त्या क्षणापासून आता इथे आले आहेत, वाटेत जे जे लोक भेटतात त्यांना. आणि आता देवळात त्यांची जी चौकशी होते की तुझं नाव काय, तर ते आपलं नाव काय सांगतात माहितीये तुम्हाला. ते नाव आपलं नारायण सांगत नाही, ते नाव सांगतात रामदास, रामाचा दास. म्हणजे समर्थ किती सजग होते.
कसं वागलं पाहिजे, किती सजगतेने आणि किती जागरूकतेने वागलं पाहिजे याचं मूर्तिमंत उदाहरण समर्थ आपल्याला इथे बिटवीन द लाईन्स सांगतात की 12व्या वर्षी घर सोडलं, पण वयाच्या 75व्या वर्षी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ती सजगता आणि ती जागरूकता आपल्यात यावी, हीच आज आपण अगदी त्यांना कळकळीनं विनंती करू. तर इथे रात्री 9 वाजता जेव्हा दर्शन घेतात तेव्हा रडायला लागतात. मला कधी रे भेटशील, मला तुला फक्त भेटायचंय रे, मी तेवढ्यासाठी घर दार सगळं सोडलंय. आणि बघा ना, समर्थांच्या जवळ तर सगळंच होतं, एवढा मोठा वाडा, एवढी मोठी शेती, काय नव्हतं, इतकं प्रेम करणारी माणसं, आणि तरी समर्थांनी आपलं घर दार सगळं सोडलं. इथे स्वामी विवेकानंदांचाही मला विचार करावा वाटतो की स्वामी विवेकानंदांजवळही सगळं होतं, सगळ्या जबाबदाऱ्याही होत्या आणि त्या त्यांना पूर्ण करायच्या होत्या, आणि तिकडे रामकृष्ण परमहंसांची हाक ऐकू येत होती. विवेकानंदांनी आपलं घरदार सगळं सोडलं, समर्थांनी आपलं घरदार सोडलं होतं, आणि केवळ आता राम आणि ते असा संवाद ते साधत होते. डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू येत होते, आणि श्रीराम त्यांना सांगत होते, बाबा रे, माझे सगळे आशीर्वाद तुला आहे. आता गाभारा तेजोमय झाला होता, सगळ्या वेगवेगळ्या छटा त्या गाभाऱ्यात त्यांना दिसत होत्या. कधी निळसर प्रकाश दिसायचा, कधी काळी सावळी अशी कृष्णाची छाया श्रीरामाला यायची, कधी स्फटिकासारखी मूर्ती व्हायची, कधी दिव्य तेज त्याच्यातून निघत होता, आणि हे तेज त्यांच्या हृदयातून, समर्थांच्या हृदयात, त्यांच्या डोळ्यातून समर्थांच्या डोळ्यामध्ये असं प्रचंड त्यांच्या देहभर हे तेज पसरलेलं होतं. आणि श्रीराम त्यांना सांगत होते, तुला धर्म संस्थापनासाठी तू आलेला आहे, तुला जागृती करायची, तुला इतिहास रचायचा रे, आणि मी तुझ्याकडून याच अपेक्षा करतो. गिरीधर स्वामींनी 10 वर्ष गिरीधर स्वामी समर्थांच्या जवळ होते, आणि समर्थांचा त्यांचा अनेकदा अनेक विषयावर संवाद होत होता, आणि त्याच्यामुळेच समर्थ प्रतापात जे विवेचन त्यांनी केलेलं आहे ते जसंच्या तसं आपल्यापर्यंत पोचवते. आता इथे आपण बघितलं, असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी भाव तैसा, असं समर्थ आपल्याला सांगतात आहे. तुमचा भाव महत्वाचा आहे. अनेकदा आपण या भावाबद्दल बोललो आहोत. आपला जसा भाव तसा परमेश्वर आपल्यात वसतो, आणि हा परमेश्वर आपल्याला कुणात बघायचंय, त्या मूर्तीमध्ये तर आहेच, पण इथे प्रत्येकामध्ये तो परमेश्वर आहे, आणि त्या परमेश्वराला जर मला भेटायचंय तर ती कळकळ, ती तळमळ असायलाच हवी. हा माझा दिवस हा शेवटचा असावा, आणि माझ्याकडून जे द्यायचे ते 100% द्यायचंय, हा भाव माझ्यात असलाच पाहिजे. आता इथे समर्थांना आणखीन एक गोष्ट उलगडली, ती अशी की आपण इथे अध्ययन करू शकत नाही, आपली साधना इथं होणार नाही. कारण इथे हा जो पंचवटीचा भाग आहे, इथे अनेक जण केवळ, कोणी श्राद्ध पक्षासाठी येतंय, कोणी काहीतरी विसर्जन करण्यासाठी येतंय, कोणी इथे आणखीन काहीतरी विधी उरकण्यासाठी येतंय, आणि अशा भागात माझी साधना होणार नाही. इथे समर्थ आपल्यालाही सांगतात आहे की आपली जर साधना करायची असेल तर तुम्हाला तुमचा प्रहर, तुमचा काळ, तुमची वेळ ठरवून घ्या. इकडे कामवाली येते, दार वाजतं, आणखी कोणाचे फोन येतात, फोन घ्यावा लागतो, कोणाला भेटायला यायचंय, मग अशा वेळेला आपलं ध्यान होणार नाही. मग ध्यानाची कुठली वेळ आहे? तर पहाटेची ब्रह्ममुहूर्ताची वेळ, हे समर्थ आपल्याला सांगतात आहे. तो वेळ काढा, ती वेळ दौडू नका, उठा, आणि त्या रामाशी, त्या शिवाशी तुम्ही एकरूप व्हा, असं बिटवीन द लाईन्स समर्थ आपल्याला सांगतात आहेत. इथे अभ्यासे प्रगट व्हावे, नाहीतरी झाकोनी असावे, प्रगट होऊनही नसावे, हे बरे नव्हे, असं समर्थ म्हणतात आहे. अभ्यास केल्याशिवाय बोलू नये. अनेकदा असं आपल्याला होतं, अरे मला म्हणायचं नव्हतं रे, सॉरी, मला माझा म्हणण्याचा उद्देश वेगळा होता, मी चुकून बोलून गेली. मग का बोलली मी? इथे समर्थ तुम्हाला विचार करायला सांगतात आहे, तू का बोललीस? नको बोलू. अभ्यासे प्रगट व्हावे, अभ्यास करून बोल, विचार करून बोल. समर्थ किती प्रत्येक गोष्ट आपल्याला, आपल्यासारख्या संसारी माणसांना किती शिकता येतं, छोट्या छोट्या गोष्टीतून समर्थ बिटवीन द लाईन्स सांगतात आहे. भगवंताची भक्ती, अनुष्ठान, अनुसंधान पावायचं असेल तर त्याच्यासाठी काय हवं? तर एकांत हवा, आणि सावधान हा शब्द. शेवटपर्यंत समर्थ अगदी वयाच्या 75व्या वर्षीपर्यंत
सावधान म्हणजे जागरूक होते. आता टाकळीत त्यांची दिनचर्या कशी होती? तर आता समर्थ आले टाकळीमध्ये 2 कोस दूर आपल्या पंचवटीपासून. तर समर्थांनी इथे एक उंच अशी गुहा शोधली आणि त्यांना कळलं की इथे कोणीतरी तपश्चर्या आधी केलेली आहे. ही गुहा जी आहे ती उंच होती. तिथे एक पाण्याची विहीर होती जवळपास आणि गुहेच्या समोर वडाचे एक मोठं डेरेदार वृक्ष होता. समर्थांना ही जागा खूप आवडली. मग त्यांनी ठरवलं की रात्रीचा जर विश्राम करायचा असेल तर आपण इथेच विश्राम करत जाऊ आणि इथेच आपलं अध्ययन सुरू करू, इथेच आपली तपश्चर्या करू. आणि मग सकाळी समर्थांची जी वेळ होती, समर्थ टाइम मॅनेजमेंट बद्दल जर बोलायचं झालं तर एक मला सेशन घ्यावं लागेल की समर्थांचं वेळेचं व्यवस्थापन समर्थांनी कसं केलं होतं आणि कसं काय आपल्याला सांगितलंय. तर समर्थ पहाटे 3 वाजता उठत, 1200 सूर्यनमस्कार करत, त्याचबरोबर नामस्मरण आणि 2 तास गायत्री मंत्राचं त्यांचं अधिष्ठान होतं. त्याच्यानंतर श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा समर्थ जप करत. आता किती तास समर्थ पाण्यात होते, किती तास समर्थ बाहेर होते, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. तसेही वर्णन केलंय की समर्थ 12 वाजेपर्यंत नंदिनी आणि गोदावरी यांच्या संगमावर तपश्चर्या करत. त्यानंतर थोडीशी वामकुक्षी घेऊन पंचवटीत येत. इथे 5 घरी माधुकरी मागायचे. आता इथे माधुकरीमध्ये भिक्षेवरही अनेक गोष्टी सांगता येतील. फक्त स्पर्श करते विषयाला की आता 5 घरी माधुकरी मिळाली तर कोणी कुठले जे पदार्थ देतील ते त्यांना स्वीकारावे लागत. म्हणजे कधी तळकट तेलकट, कधी अत्यंत गोड. आणि त्यांना लक्षात आलं की जितकं आपण हे तेलकट तळकट खातो तितकं आपल्याला आपण निद्रेच्या अधीन जातो, आपल्याला झोप जास्त येते आणि कामाचा कंटाळा येतो. हे करणे योग्य नाही. आणि मग त्यांनी युक्ती काढली. 12 वर्षाचा मुलगा बघा, ती जी झोळी आहे अन्न पदार्थाची ज्याच्यात त्यांना 5 घरची भिक्षा मिळत होती, ती ते आपल्या नदीच्या पाण्यात बुडवत आणि पिळून घेत. मग एक भाग गाईला, एक भाग कुत्र्याला, एक भाग पाण्यातल्या जलचरांना, माशांना, असं 3-4 भागामध्ये जे जे येईल त्यांना त्यांना ते देत आणि जो शेवटचा भाग होता ते तो स्वतः सेवन करत. आता अशा प्रकारानं ते आपलं जे दिनक्रम त्यांचा सुरू असायचा. मग आता त्यांना हेही समजलं की दिवसा म्हणजे काळाराम मंदिरात दिवसा इथे प्रवचन कीर्तन होतं आणि त्याच्यात ही माऊली 12 वर्षाची तिथे जाऊन बसत असे. म्हणजे प्रवचनकार येत, त्यांचं ऐकणं, श्रवणावर तर समासाने एक समास लिहिलेला आहे. श्रवणातून आपल्याला किती गोष्टी शिकता येतात, साध्य करता येतात. ते श्रवण करत असत. आणि इथे त्यांनी सांगितलंय की हा जो उल्लेख आहे दासबोधाच्या पहिल्या अध्यायात आहे बघा, की समर्थांनी दासबोध लिहिताना कुठल्या कुठल्या ग्रंथांचा उल्लेख केलेला आहे. तर याच्यात आपण फक्त भगवद्गीता आपल्याला ठाऊक आहे, पण समर्थांनी किती प्रकारच्या गीता ऐकल्या आहेत, वाचल्या आहेत याचा उल्लेख इथे घेते की शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तर गीता, अवधूत गीता, भगवत गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेश गीता, यमगीता, उपनिषदे, भागवत, वेद आणि वेदांत. तर हा जो सगळा अभ्यास आहे हा या 12 वर्षाच्या वयापासून समर्थांनी केला. आणि त्यांनी जे प्रवचनकार येत असत त्यांच्याशी ते संवाद साधत, त्याच्यानंतर केवळ संवादही नसत, ते ग्रंथ अभ्यासाला आणत, अभ्यास करत आणि नंतर त्यांना वापस करत. याच्यामध्ये 15व्या वर्षी समर्थांनी वाल्मिकी रामायणाची म्हणजे वाल्मिकी रामायण जसाच्या तसा समर्थांनी लिहून काढला वयाच्या 15व्या वर्षी. आणि हा मी आपल्याला सांगते की धुळे येथील समर्थ वाग्देवता मंदिरात इथे आपल्याला आजही बघायला मिळेल. तिथे जर गेलात तर मोठ्या अभिमानानं ते सगळ्यांना सांगतात की हा जो ग्रंथ आहे हा समर्थांनी 15व्या वर्षी लिहिलेला आहे.
कारण तेव्हा काही झेरॉक्सचे मशीन्स नव्हत्या ना, की गेलोन पटकन झेरॉक्स करून आणलं असं नव्हतं. तर एक एक ग्रंथ मिळवताना समर्थांना किती प्रयत्न आणि परिश्रम करावे लागले. आणि हे लिहिताना समर्थांचं अक्षर जर तुम्ही बघाल, या पुस्तकात दिलेलं आहे. जर फोटो काढून टाकता आला तर मी जरूर टाकीन. इतकं सुंदर अक्षर आहे. समर्थ उत्तम चित्रकार होते आणि अनेक ठिकाणी त्यांनी चित्र रेखाटली आहेत. सीतामाई राम कसे संवाद साधत होते, कसे बसले आहेत, कसे ध्यान करतात आहे, मारुती राया, असे अनेक चित्र आपल्याला या ग्रंथात बघायला मिळतील. त्याच्यानंतर समर्थ रामदास स्वामींनी आपल्या आरोग्याबद्दल आपल्याला खूप काळजी घ्यायला सांगितली, की आपल्या शरीर हे एक मशीन आहे. आणि मग याचीच काळजी घेतली नाही तर कसं? आपण सगळ्या गोष्टी करतो पण आपल्या शरीराला व्यायाम देत नाही. की अशा अनेक गृहिणी असतात की एक रिमोट घेऊन टीव्हीच्या समोर बसायचं आणि खाणं पिणं त्या दूरदर्शनच्या संचासमोर. आणि मग आपण किती खातो याचं आपल्याला भानच राहत नाही. घरातल्या घरात राहायचं, वजन खूप वाढून जातं, त्याचा त्रास आपल्या शरीराला होतो, अनेक रोग मागे लागतात. तर समर्थांनी इथे आपल्याला उद्बोधन केलंय की तुम्हाला तुमच्या शरीराकडे खूप लक्ष द्यायचंय. आणि त्यांनी हे सांगितलं की समर्थ समर्थ 75 वर्ष जगले. समर्थांचे जे शिष्य आहे त्याची सुद्धा सूची आहे. एक मोजके शिष्यांची सूची मी घेते की उद्धव स्वामी 87 वर्ष जगले, भीमस्वामी 99, कल्याण स्वामी 80 वर्ष, अक्काबाई 85 आणि दिनकर स्वामी 80 वर्ष जगले. दोन संत आहेत, एक विवेकानंद, एक समर्थ रामदास स्वामी, की त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही व्यायाम करा. इथे एक संदर्भ असा देते की विवेकानंदांनी आपल्या साधकांना एक पत्र लिहिलं होतं. त्याच्यात ते काळजी बघा कशी घेतात विवेकानंद. तर विवेकानंदांनी लिहिलं होतं की तुम्ही झोपता तर मच्छरदाणी लावून झोपा, म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही, शांत झोप लागेल. त्याच्यानंतर तुम्ही व्यायाम करा, योग्य वेळेला झोपा, म्हणजे खूप उशिरापर्यंत जागणं. खूप मुलांचं किंवा खूप आपलंही असतं की आपण रात्री 2-2 वाजेपर्यंत अभ्यास करतो, आपलं सुटत नाही की मला दिवसभर नाही मिळालं, मला आता या वेळेला अभ्यास केला पाहिजे. पण असं सांगतात की तुम्ही ज्या वेळेला झोप त्यावेळेला ती घेतलीच पाहिजे. तर विवेकानंदांनी आपल्या पत्रातून लिहिलं होतं, पाणी उकळून प्या म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. असंही त्यांनी सांगितले, पुरेशी विश्रांती घ्या तरच तुम्ही परमहंसांची सेवा करू शकाल. म्हणजे या गोष्टी आपल्यासाठी किती महत्वाच्या आहे. आणि आपण जर इथे काही कुठे आपल्यात लॅकिंग असेल, आपल्यात या गोष्टींचा अभाव असेल, तर आपण या गोष्टी आपल्यासाठी कशा करायच्या आणि वेळ कशी आपल्याला आता मॅनेज करायची हे आता आपणच आपल्याला ठरवायचंय, असा संदेश इथे दिलेला आहे. स्वामी विवेकानंद शिक्षणाबद्दल किती सुंदर सांगतात. शिक्षणाचं जे एक पुस्तक आहे विनोबा भावेंचं, काय सुंदर गोष्टी शिक्षणाबद्दल विनोबाजींनी दिलेल्या आहेत. तसंच एक वाक्य मला इथे आपल्याशी शेअर करावंसं वाटतं, कारण आपल्या इथे मित्र पण आहेत, इथे विराज आहेत. मन, मनगट आणि मेंदू याचा योग्य वापर म्हणजे यांच्या संतुलित विकासाला शिक्षण म्हटलेलं आहे. मन, मनगट आणि मेंदू. कितीदा इथे अनेक अध्यापिका आहेत, प्राध्यापिका आहेत, शिक्षिका आहेत. मी आपल्याला विचारते, मन, मनगट, मेंदू याचा आता संतुलित विकास होतोय का हो? फक्त मेंदूचा विकास होतोय, बाकी मनाचा आणि मनगटाचा विचारही केला जात नाही. मुलं सकाळपासून अगदी पहाटे कराग्रे वसते लक्ष्मी पासून हात आता जोडत नाही तर हातात मोबाईल घेतात आणि तिथपासून रात्रीपर्यंत काय करतात. कित्येक लोकांना मी बघते तासन तास, विक्रेते असतात, फळ विक्रेते, ते पण आपले गेम खेळत असतात. आपण त्यांना विचारावं तर ते बोलतच नाही, त्यांची भाजी विकल्याच जात नाही, त्यांची फळं विकल्याच जात नाही. अनेक जण, तुम्ही बाहेर पडा, अगदी कोपऱ्या कोपऱ्यात, कॉलेजच्या समोर, शाळेच्या समोर, इव्हन शिक्षिका शिकवते तिकडे आणि इकडे मुलांच्या हातात फोन असतात. म्हणजे आता मुलं ग्राउंड पासून किती दूर, शारीरिक कवायतीपासून, खेळापासून, या श्रमापासून किती दूर आहेत. आपल्याला समर्थ हेच सांगतात आहे, विवेकानंद हेच सांगतात आहे, मन, मनगट आणि मेंदूचा सर्वांगीण विकास व्हायला हवा. केवळ मी अभ्यास करते आणि मी जर व्यायाम करत नाही तर मला कसं माझा सर्वांगीण विकास होईल ना. तर इथे याचा विचार समर्थांनी आपल्याला करायला सांगितलाय. समर्थ तर ध्यानाच्या, ज्ञानाच्या,
समर्थ रोज बलोपासना करत सूर्याची शक्ती घेत होते. का सूर्याला आपण अर्घ्य द्यायचं? कारण सूर्य हा आपल्याला बुद्धीचा विकास करतो. आपल्याला सगळ्या गोष्टी आठवायला लागतात. रोज गायत्री मंत्र म्हणायला पाहिजे, रोज अर्घ्य द्यायला पाहिजे, रोज आपण त्या सूर्याच्या ऊर्जेशी एकरूप व्हायला पाहिजे. मला जर इथे जमलं, मी उज्ज्वला त्यांना सांगू इच्छिते, जर शाळेतल्या मुलांची एखादं सेशन घेता आलं तर जरूर मला माझी तेवढी सेवा द्यायची आहे. म्हणजे सूर्याच्या ऊर्जेशी कसं एकरूप व्हायचं. अनेक इथल्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी सांगू इच्छिते की कसं आपल्याला ही ऊर्जा घेता येते आणि आपल्या दैनंदिन कार्यात कार्यक्षमता तर वाढतेच आणि मुलांचा सर्वांगीण विकास होतो. मुलांना हे डिप्रेशन वगैरे या गोष्टी कधीच येणार नाही. फक्त हे एक टेक्निक आहे, हे त्यांच्यापर्यंत कसं पोचवायचं, मुख्यतः अगदी 8वी 9वी 10वीच्या मुलांसाठी. असो, समर्थांनी इथे ब्रह्मचारी आणि वैराग्यावर आपण कसं पाळायला पाहिजे या गोष्टीही सांगितलेल्या आहेत. समर्थांचं आत्मचरित्र म्हणजे समर्थांचं करुणाष्टके इतकं सुंदर समर्थांनी करुणाष्टके लिहिलेले आहेत. तो तर एक मोठा विषय होईल सेशन्सचा. आता 18व्या दशकात 10व्या समर्थांनी सांगितलेले आहे अनेक गोष्टी आहे की आपण नेमक्या काय पाळायला पाहिजे, कसं जीवन जगायला हवं, कसं अन्न सेवन करायला हवं, या अनेक गोष्टींचा उलगडा आता उद्या करते. समर्थांच्या करुणाष्टकाबद्दलही उद्या बोलते. मास्टर्स 8:56 झालेत, तर मला असं वाटतं ध्यानाकडे वळावं. एक नवीन सेशन हे आपलं, ही नवीन मालिकाच आहे, ध्यान आणि ज्ञान. समर्थांच्या कृपेनं आपल्याला रोज नवीन काहीतरी मिळत आहे आणि बिटवीन द लाईन्स समर्थ अनेक गोष्टी आपल्याला सांगतात आहे समजावून, अगदी हृदयापासून. फक्त आता आपल्याला आपल्यात उतरवून घ्यायचे. मी सगळ्यांना विनंती करते, आपल्याजवळ एक पाणी असं भरून ठेवत जा. 3दा श्रीराम जय शंकर असं आपण ज्यांना मानता त्यांचं स्मरण करून या. स्वतःच्या व्हायब्रेशन्स कडे लक्ष द्या मास्टर्स. आपली स्पंदनं अतिशय महत्वाची असतात. आपल्या शरीरात निर्माण होणारी स्पंदनं, कृपा करून आपले चष्मे बाजूला काढून ठेवा. मी विनंती करते, आपले व्हिडिओ सगळ्यांनी सुरू ठेवावे, आणखीन ऊर्जा मिळते. सगळ्यांनी शांतपणाने आपले सुंदर डोळे हळुवारपणाने मिटून घ्यावे. पुन्हा एक दीर्घ श्वासात रामरायाच्या, सीता मातेच्या, मारुतीरायाच्या, समर्थांच्या, शंकर महाराज, आपल्या गुरुतत्वाशी एकरूप व्हा मास्टर्स. ही ऊर्जा आपल्या शरीरात अगदी पावलापासून हळूहळू पसरते. आपले तळवे, पाय, गुडघे, मूलाधार चक्रापर्यंत सगळं शांत झालंय. हा सूर्यदेवाचा प्रकाश पुढे स्वाधिष्ठान चक्र म्हणजे मूलाधाराच्या 4 बोटावर, मणिपूर, हृदय,
आपली पाठ पूर्ण स्पायनल कॉर्ड वरून सूर्याची किरणं हळूहळू या ब्रह्मांडातील ऊर्जेबरोबर आपल्या स्पायनल कॉर्ड वरून खाली खाली येतात आहे. फील करा मास्टर्स, मानेच्या तिथे ही सूर्याची किरण आहेत आणि ही किरणं गोल फिरतात आहेत. स्पंदनं वाढलेली आहेत. ज्यांना ज्यांना स्पॉन्डिलायटिसचा त्रास आहे, थायरॉइड आहे, त्यांना त्यांना जाणवतंय ही ऊर्जा प्रचंड वाढलेली आहे. एक एक नस आपली मोकळी होते. आपल्या स्पायनल कॉर्ड मधून ही ऊर्जा हळूहळू खाली जाते. राम 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 ही संपूर्ण ऊर्जा आपल्या स्पायनल कॉर्ड मधून अतिशय हळूवारपणे खाली खाली उतरते. ज्यांची ज्यांची कंबर दुखते त्यांनी फील करा मास्टर्स, कमरेच्या भागात ही ऊर्जा आता एक एक नस परत सगळ्या पेशी हळूहळू संपूर्ण कंबरभर ही ऊर्जा महसूस करा. राम राम मास्टर्स, ही ऊर्जा आपल्या कमरेत हळूहळू पसरते.
जसं आपण एखाद्या गरम पाण्याच्या पिशवीनं शेकतो, तशी गरम ऊर्जा आपल्याला भासते. जिथे जिथे ज्या ज्या पेशींना गरज आहे, तिथे तिथे संपूर्ण पाठीवर तुम्हाला जाणवते मास्टर्स. हळूहळू तुमची पाठ शांत होते. कमरेतल्या सगळ्या नसा मोकळ्या झाल्यात. रिलॅक्स. दोन्ही खांदे, हात बोटांपर्यंत एकदम रिलॅक्स. आपली मान, आपलं डोकं रिलॅक्स. डोक्यावरचे सगळे केस एकदम शांत. अजून शांत व्हा मास्टर्स. अजून सहज. अजून सहज. खोल खोल हृदयाच्या गाभाऱ्यात आपल्या गुरूंच्या सोबत बुद्धीची देवता गणपती महाराज त्यांना आवाहन करते. आपल्याला ते आशीर्वाद देतात आहेत आणि ऊर्जा देतात आहेत. या ऊर्जेशी एकरूप व्हा मास्टर्स.
गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुणगुरवे गुरुदैत्यकलक्षेत्रे गुरुधर्मसदाराध्याय गुरुपुत्र परित्रात्रे गुरुपाखण्डखण्डकाय गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि गूढगुल्फाय गन्धमत्ताय गोजयप्रदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि सर्वराजाय गन्धाय सर्वगानश्रवणप्रणयिने गाढानुरागाय ग्रन्थाय गीताय ग्रन्थार्थतत्त्वविदे गुणवते गणपतये ग्रन्थगीताय ग्रन्थगेयाय ग्रन्थान्तरात्मने गीतलीनाय गीताश्रयाय गीतवाद्यपटवे गेयचरिताय गायकवराय गन्धर्वप्रियकृते कायकाधीन विग्रहाय गङ्गाजलप्रणयवते गौरीस्तनन्दनाय गौरीहृदयनन्दनाय गौरभानुसुताय गौरी गणेश्वराय गौरीप्रणयाय गौरीप्रवणाय गौरभावाय धीमहि गोसहस्राय गोवर्धनाय गोपगोपाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि
गणपती महाराजांचा आशीर्वाद आपल्या प्रत्येक कार्याला आपल्याला मिळतो आहे. फील करा मास्टर्स, एक प्रचंड ऊर्जा या क्षणी आपल्याला मिळते आहे. या ऊर्जेशी आपण एकरूप झालेला आहात. आपल्या सगळ्या कामांना ही ऊर्जा मिळते, आपल्याला मिळते, आपल्या विचारांना मिळते, आपल्या बुद्धीला मिळते, आपल्या कार्याला मिळते, घरातल्या मंडळींना मिळते. ज्यांना आपण आवाहन केलं होतं ते विश्वसंत श्री समर्थ रामदास स्वामी, मारुतीराया, सूर्यनारायण भगवान, संपूर्ण गुरुतत्व शंकर महाराज, श्रीराम आणि सीतामाई, महादेव महादेवी, आपल्याला दंडवत प्रणाम. आम्ही आपली रजा मागतो. मास्टर्स, चैतन्य तिकडे यावे, आपली पावलं हळूवार हलवावे आणि दोन्ही हात आपले सुंदर डोळ्यांवर. 5 4 3 2 1 0. या विश्वाला आशीर्वाद द्या मास्टर्स. डोळे हळूवार उघडा. 5. डोळे उघडले ना आपण? विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वाचं कल्याण होत आहे. या विश्वात ध्यानी, ज्ञानी, शाकाहारी लोक आहेत. इथले शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक सगळे सुखी आहेत, आनंदी आहेत, सुरक्षित आहेत. इथल्या स्त्रिया, मुली सुरक्षित आहेत. गायी, वासरं सुरक्षित आहे. पृथ्वी माता आनंदित आहे. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आपल्या हात आपल्या डोक्यावर ठेवा. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. स्वतःला शाबासकी द्या आजच्या ध्यानासाठी. आणि आपल्याला जर बोलायचं असेल तर कृपा करून आपला हँड रेज करा. मी नवीन मंडळींना विनंती करते की त्यांनी बोलावं, म्हणजे आम्हाला आणखीन थोडंसं कळतं की आम्ही कुठवर आपल्यापर्यंत पोचतो आहोत. आपले हँड रेज करावे आणि बोलावं. राधिकाताई बोला. राधिकाताई. हा ताई, ताई नमस्कार. एक श्लोक आहे. डोळ्याने बघतो ध्वनी परिसतो, कानी कधी सालतो, जिव्हेने रस चाखतो, मुद्रही वाचे आम्ही बोलतो, हाताने मुसाल काम करतो, विश्रांती घ्यावया, घेतो झोप सुखे फिरून उठतो, ही ईश्वराची दया. धन्यवाद, धन्यवाद. खूप छान. अनुपमाताई. ताई, आपली रसाळ वाणी, मधुर वाणी फार मनास मुग्ध करते. काय बोलू, निशब्द आहोत आम्ही ताई. खूप छान, अप्रतिम. शब्दांच्या पलीकडचं आहे सगळं. सगळं काही कोणाच्या शब्दांच्या पलीकडचं आहे. ताई, खूप 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 धन्यवाद. प्रणाम माझा तुम्हाला. जिंगे दादा बोलताय का? हा, हॅलो. हा, मी संकल्प वसंत कवडे बोलतोय. मला याचं दुसरं शिक्षण आहे. मला खूप मस्त वाटतंय, खूप छान वाटतं. आणि मी ध्यानाला 2-3 दिवसापासून चालू केलेलं आहे मी माझ्या आईमुळं. आणि मला त्याच्यामध्ये खूप गोडी वाढायला लागली आहे.
खूप शांत वाटते. पण असं स्पंदन अजून जाणवत नाही. पण असं बसलं ना, की एकरूप म्हणजे असं ताठपणे बसलं की मस्त वाटतं. आणि एकदम बॉडी वाटते आणि पूर्ण दिवसभर फ्रेश राहतो. धन्यवाद दादा, खूप छान वाटलं. रोज येत चला, आम्ही वाट बघू आपली. थँक्यू व्हेरी हो, हो, मच. चालेल. स्वागत आहे आपलं. सुषमाताई बोला. हा नमस्ते ताई. शिकवण अगदी एक एक वाक्य आपण म्हणतो तुमच्या ह्या ओघवत्या वाणीतून अगदी हृदयापर्यंत पोहोचतात. आता हे जे तुम्ही आज सांगितलं, मन, मनगट आणि मेंदू ह्याचा सर्वांगीण विकास. अगदी हा उपदेश म्हणजे मी म्हणते मुलांना पण आणि मुलांच्या आयांना पण खूप विचार करण्यासारखा आहे, की दोघांनी प्रयत्न केले पाहिजेत. आणि असेच एक एक वाक्य हृदयावर कोरतात आणि ती मनावर ठसतात आणि आचरणात आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो. खूप खूप ध्यान पण छान होतंय आणि सुंदर. धन्यवाद ताई. तुमच्या ज्ञानामुळे बरचसं आम्हालाही काही गोष्टी खूप शिकायला मिळतात आणि ध्यानामुळे आम्ही आचरणात आणण्याचा प्रयत्न करतोच आहे अगदी आमचा सुद्धा. पण तुमचे जे भावपूर्ण जी वाक्य असतात, चांगलं असतं, ते खूपच हृदयाला भिडतं. धन्यवाद ताई. खूप धन्यवाद. कोणाला बोलायचं अजून? छान होतं, सुंदर होतं. छान सेशन घेते ऋताताई. तुम्ही खूप सुंदर सेशन घेता. त्यांचा तुमचे अभ्यास पूर्ण माहितीचा सगळ्यांना ज्ञानाचा आम्हाला उपयोग होतो सगळ्यांना. थँक्यू ताई. थँक्यू सो मच. मेडिटेशनमुळे दिवसभर आणि छान फ्रेश राहतो. एक वेगळी ऊर्जा तुम्ही जी देता त्याच्याने एक छान आम्हाला एक दिवसभर असं प्रसन्नता असते जीवनात. छान वाटतं खूप. सीमाताई बोला. आत्मवंदन ताई, ऋताताई, इतक्या मनापासून तुम्ही सांगता हे सगळ्या गोष्टी आणि मी गाभारा योग योगेश्वरांचा पासून मी जॉईन झालीये. मला इतकं सुंदर वाटतंय, दिवस खूप छान जातो. तुम्ही इतक्या आत्मीयतेने आणि कळकळीने सांगता, ते इतकं हृदयाला भिडतं आणि दिवस इतका छान जातो ना, की आणि खूप माहिती आम्हाला मिळते हो ह्याच्यातनं. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. आणि गुरुदादा पण हे आमच्यापर्यंत पोहोचवतात, त्याबद्दलही त्यांचे खूप धन्यवाद. धन्यवाद ताई. आणखी कोणाला बोलायचंय? बोला शीतलताई. आत्मवंदन ऋताताई. सगळ्यांना आत्मवंदन. ऋताताई, तुम्ही वेळ कधी काढता इतकी माहिती गोळा करायला? खूप छान सांगताय. आमच्या अंगावर काटे येतात अक्षरशः. खूप सुंदर. इतकी डिटेल माहिती देताय ना तुम्ही. आमच्या कधी ते डोक्यातही येत नाही की कधी आणि कुठं कसं वाचलं असेल, केव्हा वाचलं असेल. तुम्ही तयारी केव्हा करता, बाकीचं कधी करता. अक्षरशः अंगावर काटे येत आहेत आमच्या. खूप छान. आणि आता जो मुलगा बोलला संकल्प कवडे, तो माझा मुलगा आहे. स्वामिनी झिंगे नावावर जे आहे तो माझा मुलगा आहे. तो थोडासा म्हणजे आता सांगू की नको, पण तो थोडासा हे आहे, काय म्हणतील त्याला, गतिवृद्ध आहे तो थोडा. तर त्याला मी आता बसवते, जवळजवळ 3-4 दिवस झाले बसवते. बसतोय तो, पण तो अजून काही जाणवत नाही वगैरे म्हणतोय. हे स्पंदन वगैरे जाणवत नाहीत असं त्याचं म्हणणं आहे. पण बसतोय तो. तो मेंटली थोडासा हे आहे. मेंटली थोडासा काय म्हणतील त्याला, रिटायर्ड आहे. तर त्याला मी बसवायला सुरुवात केली. आता बसतोय तो, व्यवस्थित बसतोय, पण अजून स्पंदन वगैरे जाणवत नाहीत असं त्याचं म्हणणं आहे. तर ते हळूहळू होईल असं मी सांगते त्याला, की येशील तू त्याच्यामध्ये, काळजी करू नकोस, ऋताताई करून घेतील बरोबर. ताई, आणि आजपासून त्याला डिव्हाइन चाइल्ड आहे असं म्हणा. माझा मुलगा डिव्हाइन चाइल्ड आहे. अच्छा, ओके ओके, डिवाइन चाइल्ड. माझा ठीक मुलगा आहे. परमेश्वराने दिलेली मला भेट आहे, हा, अमूल्य भेट आहे. विशेष मुलगा. हा, विशेष मुलगा. डिव्हाइन म्हणा त्याला. हा. म्हणजे आपण कसं बोलतोय तसं घडतं. अच्छा.
ठीक आहे. आणि मला दुसरी एक गोष्ट सांगायची होती. मी तुम्हाला सांगितलं ना, की मी हिमालयात वगैरे फिरून आल्यासारखं वाटलं आणि त्याच्यानंतर खिडकीच्या तिथं एक मुलगा मला दिसला होता. ग्रे कलर आणि खिशाच्या तिथं ब्ल्यू अक्षरं होती. तर ती लिंक मला कशी लागली, की दुसऱ्या दिवशी मला माहिती नाही काय झालं आणि मी जस्ट असा टीव्ही लावला, तर तिथं कुणीतरी कुणासाठी तरी असं काहीतरी पिक्चर आला आणि त्यामध्ये सेम कपडे घातलेले आणि सेम अक्षरं, ते अक्षरं मला टीव्ही मध्ये पण नाही दिसली. पण ते ब्ल्यू अक्षरं होती. म्हणजे कनेक्शन काय आहे ते कळलं नाही मला. पण ते समजलं मला, की काहीतरी पाठीमागचं असेल, काहीतरी आहे. पण ते काय आहे ते मला कळलं नाही. तुम्ही सांगू शकाल का? जास्त अनुभवांच्या मागे नका लागू, सोडून द्या. जे काही आहे ते ओके. खूप छान आहे. एक्सेप्ट ओके. इट. ओके. आणि तुमचं सांगणं खूप छान असतं ताई. खूप म्हणजे मनाला भावतं ते. इतकं भावतं ना, की सांगायचे म्हणजे शब्द पुरत नाहीत आणि शब्द सापडत पण नाहीत. तुम्ही खूप करताय सगळ्यांसाठी. आमच्याकडूनही तसंच काहीतरी व्हावं अशी खूप इच्छा आहे. मी बऱ्याच लोकांना जॉइन करायचा प्रयत्न केला. आता कोण-कोण जॉइन झालंय मला काही दिसत नाहीत कोणी इथं. 2-3 जण दिसले, पण ते 3-4 दिवसानंतर गायब झालेत. माझी खूप इच्छा आहे, की बऱ्याच लोकांनी ह्यात यावं. माझा प्रयत्न चालू आहे. आता तुमचे आशीर्वाद मिळाले तर बघू आता काय. मी तुमची मैत्रीण आहे. मी आशीर्वाद देणारी कोणी गुरु नाही. नाही तरी धन्यवाद. पण मी थोडा सगळ्यांना मोठे नमस्कार करते. मस्त. ताई तुम्ही जे बोलता ना ते इतकं मनाला भिडतं ना ताई, की तो म्हणजे ते प्रत्यक्ष अनुभव म्हणजे ते सांगता ते वर्णन पिक्चर सारखं डोळ्यासमोर येतं. जे आता म्हणजे श्री शंकर महाराजांचं म्हणा किंवा आता समर्थ स्वामींचं म्हणा, हे सगळं असं डोळ्यासमोर चित्रपट जातोय असंच जाणवतं आणि इतकं ऊर्जा असते ना त्या म्हणजे तुम्ही एवढा अभ्यास करता आणि एवढं आम्हाला देताय ना, आम्ही खूप म्हणजे तुमचे कोटी कोटी धन्यवाद ताई. खूप खूप. खरंय आणि सांगतात ना ते इतक्या भावना विवश होऊन सांगतात ना, की आपण त्यातच डुबून जातो. त्यांच्या भावनांमध्ये आपण मिक्स होतोय असं वाटतं. थँक यू. सगळं काही धन्यवाद. समर्थांच्या चरणी ठेवते आणि आपली रजा मागते. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. आपला दिवस खूप आनंदात जाऊ. समर्थांची एक प्रचंड ऊर्जा आपल्यावर आणि आपल्या घरावर, आपल्या सगळ्यांवर आहे. धन्यवाद. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.